यस आपण देतोय मॅन ऑफ द मॅच राज कस्तुरे सरांच्या शुभ हस्ते देऊया आपण संग्रामला मॅन ऑफ द मॅच. राज कस्तुरे सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि सामना सुरू होईल तेव्हा देखील आपण ऐकूया. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, एक लेजंड कॉमेंटेटर राज कस्तुरे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पुढीलच्या सामन्यामध्ये. सर्वप्रथम मी माझे ग्रामदैवत आई जुगाईलोजाई चरणी नतमस्तक होतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. आणि आज 14 एप्रिल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून समालोचन कक्षाकडे वळतो. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला. 4 धावेने मात्र सेगणेशा झाला. चूक होणे नाही. आणि आता मात्र किशोरला माघारी परतावं लागतंय. चांगला उत्कृष्ट असा झेल टिपलाय तो महेश चाचे याने. एशियल 2024 पर्व 6व आपण पाहतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देसाईगाव, डोंबिवली पूर्व इथे आजचा हा शेवटचा दिवस. कालच्या सत्रापासून आपण पाहत आलो सर्व संघांनी या सोहळ्यासाठी चांगली नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळाली. ज्यांचा ज्यांचा खेळ चांगला झाला ते यशाच्या वाटचालीवरती सुकर झाले. आणि आता मात्र सागर याने चेंडूला सन्मानित केलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. चार धावेने मात्र संघाचा धाव फलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 8. कालच्या सत्रामध्ये योगेश हा चांगला विकेट ट्रॅकर गोलंदाज पाहायला मिळाला. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धाव फलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1 लॉस 10, बिनबाद 10. खरोखरच चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 12. चालू असणारा विद्यमान सामना विघ्नहर्ता वॉरियर्स वर्सेस ठाणोबा विठलाई 11 दरम्यान थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता वॉरियर्स संघाची धावसंख्या होते ती 1/12. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन
असोसिएशन अंतर्गत सह्याद्री लीग आपण पाहतोय 2024चं पर्व 6वं. आतापर्यंत आपण स्थानिक लेवलला आपल्या गावच्या ठिकाणी स्पर्धा ह्या खेळवल्या जायच्या. प्रथमतःच मुंबईमध्ये आपण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईगाव डोंबिवली पूर्व इथे आजचा हा दुसरा दिवस, शेवटचा दिवस. आणि आता मात्र घानाघाती प्रहार केलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. खरोखरच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सुभाषचे गोलंदाजावरती प्रहार अशी फलंदाजी पाहायला मिळाली. संगनायकाच्या नावाला साजेशी अशी कामगिरी करताना सुभाष पाटील विघ्नहर्ता वॉरियर संघाचा तू की मीच्या मध्ये झेल सुटला आणि 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी ठरला. आणि आता मात्र आक्रमक पहारी आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. प्रहार कसा असावा याचं उत्तम उदाहरण आता सुभाषच्या फलंदाजीतून पाहायला मिळतंय. सुरेख अशी एक नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळते सुभाषची. संघाचा धावफलक मात्र 6 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 1 एक बाद 26. आता मात्र नॉन स्ट्रायकरचा कॉल होता. थोडा संयम ठेवा, आम्ही आहोत. 1 धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 27. एका धावेवरती सागर मात्र थांबण्याचा इशारा देतोय. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावतंय. आणि आता मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता वॉरियर्स संघाची धावसंख्या होते ती 28. लॉस ऑफ 1 विकेट. खरोखरच एक आक्रमकता भासवणारी, क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी नेत्रदीपक कामगिरी विघ्नहर्ता वॉरियर्स संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सागर भोसले आणि सुभाष पाटील आतापर्यंत 7 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित आपणास 9 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. चूक होणे नाही, चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 30. बाईच्या रूपानं 1 धाव घेण्यात यशस्वी झाला फलंदाज. 1 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. 131. चांगलं दोन्ही फलंदाजांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. आणि हॅरी मात्र एक लाजवाब अशी गोलंदाजी
हॅरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. चूक होणे नाही, चुकीला माफी नाही, परंतु तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. थोडस कुठे असं मिसफिल्ड पाहायला मिळतंय, त्याचा पूरक फायदा घेताना फलंदाज दोन्हीही. संघाला मात्र 2 धावांचा मुनाफा मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 33, 1 लॉस 33. क्या बात आहे, खरोखरच एक आक्रमकतेची गोलंदाजी पाहायला मिळते. पंच मात्र आपल्या डिसिजन वरती कायम आहेत. चपळाईची दाद दिली नाही यष्टीरक्षकाच्या, परंतु आपण त्या चपळाईची दाद द्यायला हवी. चाणाक्ष बुद्धी आणि तुमची नजर जर तेज असेल, चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. 1 धावेने संघाचं धावफलक पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या होते ती 1 लॉस 34, 1 बाद 34. किशोर लवकर माघारी परतला. किशोर करून खूप काही अपेक्षा होत्या, संघ मॅनेजर असतील, संघ मालक असतील यांच्या, परंतु किशोरला एक आक्रमक गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाजाच्या स्वरूपाने योगेशाने माघारी पाठवलं. आणि आता संघासाठीच 4थं षटक हाताळतोय तो नितीन उर्फ टिटू. पाहायचंय टिटू आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याची पूरक कामगिरी करेल ते. केव्हाही आपण स्पर्धेत कायम यशाची वाटचाल जर सुकर करायची असेल तर तुम्हासही तितकीच नेत्रदीपक आणि पूरक कामगिरी करावी लागते. चांगले आक्रमकतेची गोलंदाजी पाहायला मिळते टिटू याची. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, धाव फलक कुठेतरी स्थिरावलाय. ऋषी कडून आता चूक होणे नाही. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. विघ्नहर्ता वॉरियर्स संघासाठीचा सुभाषच्या रूपाने हा एक मोठा धक्का असेल. सुभाष, मला वाटतं वैयक्तिक 18 धावावरती बाद होतोय, माघारी परततोय. आता सुभाषची जागा घेण्यासाठी आलाय तो. षटकारांचा ट्रॅकर म्हणावं लागेल आपणास. अख्खी लाड, आकाश लाड, अख्खी लाड. आणि मी आत्ताच संबोधला होता षटकारांचा ट्रॅकर, आणि त्याच्यावरती घणाघाती प्रहार केला. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. या सत्रापासून आपण पाहतोय डीजे वाले दादाही तितकेच रफ्तार आहेत. षटकार चौकार आले की दादांची एनर्जी तितकीच तोलामोलाची आम्हास लाभते. खरोखरच टिटूही तितकाच एक असा नव्या देहाचा, नव्या उभारीस आलेला असा खेळाडू पाहायला मिळतोय. काटक देहदृष्टीचा हा खेळाडू. तू जर माझ्यावरती प्रहार चढवू शकतोस तर मीही तुला रोखू शकतो. त्या क्षमता माझ्याही मध्ये पूरक आहे.
एका धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 41. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. चूक होणे नाही. सागरला माघारी परतावं लागतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता वॉरियर संघाची धावसंख्या होते ती 41 आणि एक पूरक 24 चेंडूत 42 धावांचं माफक आव्हान ठेवलंय ते ठाणोबा विठलाई 11 संघासाठी. .946 ला सेकंड हाफचा पहिला चेंडू पडेल आणि मी या पुढील सामन्यासाठी स्वरा फायटर्स आणि गौशिया स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी यायचंय. स्वरा फायटर्स, गौशिया स्पोर्ट्स संगनायक आपण नाणेफेकीसाठी या. त्याचबरोबर विघ्नहर्ता वॉरियर संघाच्या संघनायकाला आणि सर्व प्रतिनिधींना विनंती करतो की आपणही आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 946 ला पहिला चेंडू पडेल सेकंड हाफचा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री क्रिकेट लीग 2024 पर्व 6व हा भव्य दिव्य क्रिकेट सोहळा कालच्या सत्रापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव डोंबिवली पूर्व येथे पार पडतोय. पाहायचंय आजच्या या दिवशी शेवटच्या क्षणी कोण ठरणार एससीएल 2024 चा मानकरी. टाइमर स्टार्ट. 946 झालेले आहेत. चला टाइम स्टार्ट. आणि गोलंदाजीसाठी विघ्नहर्ता वॉरियर्स संघाकडून प्रथमतः गोलंदाजी हाताळतोय तो सुदेश पाटील. स्ट्राइकला महेश, नॉन स्ट्राइकला आहेत तो KG45 कृष्णा गुरव. आणि पहिल्या चेंडूला सन्मानित केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार आणि 4 धावेने संघाचा मात्र श्री गणेशा होतोय. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 5. गोलंदाज मात्र कमबॅक करताना निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिरावलाय. ठाणोबा, मी स्वरा फायटर्स संघनायक आणि गौशिया स्पोर्ट्स संघनायक आपणा शेवटचा पुकार देऊ इच्छितो.
आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपणास नाणेफेकीसाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. टॉस की बॉस गौशिया स्पोर्ट संगणक. आणि आता मात्र गणागती प्रहाराचा आक्रमकतेचा पवित्र घेतलेला असा KG45 याच्या बॅट मधून जातोय षटकार. स्वरा फायटर्स आपला डिसिजन आपण त्वरित कळवा. धावांची रण मशीन म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो KG45 कृष्णा गुरव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 13. बिनबाद 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 13. संघासाठीच दुसरं षटक हाताळतोय तो संजय हप्पे. अठरा चेंडू आणि मला वाटतं 29 धावा असतील जिंकण्यासाठी. ठाणोबा विठलाई 11 संघाला चांगला असा धीम्या गतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता, परंतु रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव घेण्यात फलंदाज बाईच्या रोपण एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 14. पाहायचं आहे आपणास विद्यमान चालू असणारा सामना विघ्नहर्ता वॉरियर्स वर्सेस ठाणोबा विठलाई 11.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते याचं उत्तम उदाहरण आपण कित्येक पाहिलेत. एका धावेच्या ठिकाणी 3 धावा आणि थोडस मिस फील्डचा मुनाफा. फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र 3 धावांचा मुनाफा. 3 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या होते ती 17. क्रिकेटमध्ये अशुभ मानणारी ही धावसंख्या पाहायचंय कोणासाठी तारक मारकची भूमिका निभावेल. अशुभलाही आपण शुभ मध्ये परिवर्तित करू शकतो. याचा उत्तम उदाहरण KG45 च्या बॅट मधून जातोय सीमापार षटकार. KG45 चा एक जवळचा जिवलग चाहता समालोचन कक्षामध्ये सँडी फाले. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 24. निर्धाव चेंडूची संगतता होते. धाव फलक स्थिरावलंय. अजूनही जवळजवळ 28 धावांची गरज 18 धावांची गरज असेल ठाणोबा विठलाई संघाला जिंकण्यासाठी. पुनश्च एकदा स्वर चेंडू घोषित पंचांकडून. वाईटच्या रूपानं धावांचा ओघ तर ठाणोबा विठलाई संघाच्या स्कोर बोर्डवरती धावत राहतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरता होते. संघाची धावसंख्या होती ती 25. वारंवार बॅक टू बॅक स्वर चेंडू जातोय आणि स्कोर बोर्ड मात्र एका धावेने पुढे पुढे सरकत जात आहे. संघाची धावसंख्या होती ती 26. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ठाणोबा विठलाई 11 संघाची धावसंख्या आहे ती 27. 12 चेंडू 15 धावा असं समीकरण असेल. जवळजवळ विजयाच्या सुकर रस्त्याच्या प्रवाहात दोन्ही फलंदाज मात्र रफ्तार फलंदाजी करताना पाहायला मिळते. आतापर्यंत 13 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 3 मिनिटात तुम्हाला 2 षटक हाताळायचे आहेत. संघासाठी तर तिसरं षटक हाताळत होतो किशोर बुजळे. पाहूया किशोर आपल्या संघासाठी तारणहार्ता ठरेल का. खरोखरच तारणहार्ता होता, परंतु विघ्नहर्ता वॉरियर्स साठी हा मोठा फटका. आणि ह्या मोठ्या फटक्याने 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 31. 11-11च समीकरण आहे. जवळजवळ आपल्या विजयी प्रवाहाची सुकर वाटचाल करून देताना दोन्ही फलंदाज
काही होतं हे कळायलाच मार्ग नाही. क्षेत्ररक्षकाने झेल सुटला. फलंदाजाचा मात्र श्वासात श्वास रोखून धरलेला सुस्कारा सोडला आणि 2 धावा घेण्यात KG45 यशस्वी. 2 धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 35-33. खरोखरच कालच्या सत्रापासून मी सांगत आलोय, गोलंदाजाला जर साजेशी क्षेत्ररक्षकाची साथ नसेल तर गोलंदाज कुठेतरी कमी भासतो. पण तो कमी नसतो. तुमची मोलाची साथ असेल तर तो त्याच्या पूरक कामगिरीसाठी कायम सदैव तत्पर असतो. अशी कित्येक उदाहरण आपण पाहत आलोय. आणि महेश चाचेचा फेवरेट रिव्हर्स फटका आपण पाहतोय. या अगोदरी पाहत आलोय. एका धावेवरती मात्र समाधान मानतोय महेश. संघाचं धावफलक होत आहे ते 35. नो लॉस 35. चांगल्या आक्रमकतेची गोलंदाजी पाहायला मिळते. सात चेंडू 7 धावा. आणि चपळाई सुभाषची शेवटच्या क्षणाला कामी आली आणि KG45 मात्र माघारी परतावं लागतंय. स्वरा फायटर्सने प्रथमतः बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता ठाणोबा विठलाई 11 संघाकडून कृष्णाची जागा घेण्यासाठी आलाय तो नंदकुमार बारसकर. रैना संघासाठीच शेवटचं षटक हाताळतोय. पाहायचंय रैना आपल्या संघासाठी पूरक तारक मारक ठरतोय का ते. सहा चेंडू 7 धावा. शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे. आणि मात्र पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र आणि गोलंदाजालाही 1 बाउंसचा इशारा पंचांकडून. पंचही कालच्या सत्रापासून एक नेत्रदीपक कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळतंय. त्याचा पूरक फायदा घेताना दोन्ही फलंदाज चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. 2 धावेनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 38. जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज असेल. आणि या 4 धावेनी ठाणोबा विठलाई 11 संघ विजयी झालाय. आणि विघ्नहर्ता वॉरियर संघाचं खरोखरच चांगली शैली पाहिली होती आपण, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी कमी पडली. आणि या सामन्या दरम्यानचा मॅन ऑफ द मॅचचा
मानकरी आहे